राजकीय प्रतिस्पर्धी असणाऱ्या काकडे कुटुंबियांची शरद पवार यांनी घेतली भेट। तब्बल 55 वर्षांनंतर पवार काकडेंच्या भेटीला। काकडे कुटुंबियांना भेटल्यानंतर शरद पवार यांनी घेतली चंद्रराव तावरेंची भेट। 1997 साली तावरेंनी सोडली होती पवारांची साथ। माढा लोकसभा मतदारसंघावर चर्चा करण्यासाठी अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी बैठक। रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण यांची उपस्थिती। युतीचा धर्म पाळण्याचे सर्व कार्यकर्त्यांना निर्देश। रणजितसिंग नाईक निंबाळकर यांनी नागपूरमध्ये घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट। रामराजे आपला प्रचार करत नसल्याची तक्रार केली असल्याची चर्चा। सुनेत्रा पवार यांच्या प्रचार पत्रकात राज ठाकरेंचा फोटो। गेल्या निवडणुकीच्या वेळी मोदींसंदर्भातल्या राज ठाकरेंच्या भूमिका या फोटोमुळे स्पष्ट होतील, अंबादास दानवेंची टीका। उत्तर मुंबई मतदारसंघामधून पूनम महाजन यांनाच तिकीट मिळेल असं आपल्याला वाटतं। एबीपी माझाच्या विशेष कार्यक्रमात आशिष शेलार यांचं वक्तव्य। न्यू कॉलेजमध्ये शाहू महाराजांचा प्रचार केला जात असल्याचा महायुतीतल्या पदाधिकाऱ्यांचा आरोप। प्रचारासंदर्भात कॉलेजचे प्राचार्य VN पाटील यांना विचारला जाब। मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या आढावा बैठकीमध्ये खासदार भावना गवळी गैरहजर राहणार। गवळींची नाराजी कायम असल्याची चर्चा। आमची नाराजी जर नकली होती तर मग मातोश्रीवर नाक रगडत का आला होतात? अमित शहांच्या टीकेला संजय राऊत यांचं उत्तर। सांगली लोकसभेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून महेश खराडे यांना उमेदवारी जाहीर। अपक्ष उमेदवारीची चाचपणी करत असलेल्या विशाल पाटील यांना धक्का। लासलगाव बाजार समितीमध्ये तब्बल 8 दिवसांनी कांदा लिलाव सुरू। कांद्याला सरासरी 1,500 रुपयांचा दर तर जास्तीत जास्त 2,900 रुपयांचा दर। बंगळुरूतल्या रामेश्वर कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी आणखी 2 आरोपींना बेड्या। अब्दुल मतीन ताहा आणि मुसव्विर शाजिद यांना कोलकात्यातून अटक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।